नवे पाऊल नवा विचार लोकार्पण न्यूज। शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन उत्साहात साजरा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती। खर्डे, तालुका देवळा। महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलै 2026 रोजी शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन वैकुंठवासी वामनानंद महाराज गोशाळा खर्डे, तालुका देवळा, जिल्हा नाशिक येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच खर्डे गावातील अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गोमातेचे विधिवत पूजन करण्यात आले। गोसंवर्धन, देशी गोवंशाचे संरक्षण आणि भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले। कार्यक्रमात गोसेवा, गोसंवर्धन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत देशी गोवंशाचे जतन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन करण्यात आले। उपस्थितांनी गोसंवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग घेण्याचा संकल्प व्यक्त केला। वैकुंठवासी वामनानंद महाराज गोशाळा खर्डे यांच्या वतीने सर्व उपस्थित मान्यवर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार मानण्यात आले। कार्यक्रम आनंदी व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या 22 जुलै शुद्ध देशी गोवंश या निमित्ताने व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज वैकुंठवासी वामनानंद महाराज बहुउद्देशीय गोशाळा खर्डे येथे देशी गोवंश पूजन आयोजित करण्यात आले आहे। या प्रसंगी उपस्थित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे तालुक्यातील पदाधिकारी, जिल्ह्यातील पदाधिकारी व भारतीय जनता पार्टी ग्रामीण नाशिक ग्रामीणच्या वतीने कार्यक्रम संपन्न झालेला आहे। तरी या निमित्ताने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी जो गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे त्याबद्दल व वाढदिवसाच्या निमित्ताने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। गोमाता त्यांना उदंड व दीर्घायुष्य प्रदान करून हीच गोमातेचरणी प्रार्थना करतो। बातमी संकलन मुकुंद निर्भवणे, प्रतिनिधी लोकार्पण मराठी न्यूज।